पुढे देवतेची जाणावा, हे ज्यावेळेस त्यांनी म्हटलं म्हणजे आणि नुसतं फक्त म्हटलं नाही. आज आपण घराघरात काही आरती करत असू, काही पोथीपुराण करत असू, मंत्र म्हणत असू, आणखी जे काय करत असू, आचरणात आणतो का, हा महत्वाचा आहे. त्यांनी फक्त ते बोलले नाही, त्यांनी ते केलं म्हणून ते संत झाले, म्हणून त्यांचे विचार कुठपर्यंत आले. परंतु त्यांची फक्त आपण जयंती साजरी करायची, पुण्यतिथी साजरी करायची, त्याचे अभंग म्हणायचे, फक्त म्हणायचे, करायचं काही नाही, चालायचं काही नाही, याला नैतिकता म्हणत नाहीत, याला नैतिकता म्हणत नाहीत. ह्या आपल्या विचाराशी प्रातारणा झालेली असते. आणि म्हणून त्याच्यावरती न राहता त्यांनी हा विचार मांडला आणि सर्वांना जे का रंजले गांजले त्याशी मनीषी आपुले तोची देव जाणावा, त्याच्यामध्ये देव बघितला, त्या दृष्टिकोनातून ते वागले, फक्त बोलले नाही. त्या तुकाराम महाराजांच्या नावावरती माझ्या आईवडिलांनी माझं नाव तुकाराम ठेवलं. मला दररोज हा प्रश्न पडतो, आज ह्या नावाला मी न्याय देत आहे का? अनेक वर्षे एव्हरी डे, फक्त शासकीय सेवेत आल्यापासून नव्हे, त्यापासून तर जास्त झालं, कारण जबाबदारी भूमिका बदलली, ती फक्त वैयक्तिक न राहता ती एक सार्वजनिक झाली. आणि म्हणून मला हे प्रश्न पडत गेले वाढत गेले.